शेतकरी मित्रांनो, पटेल ॲग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलला आपला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत। आजचा जो रोग आहे, बुरशीजन्य रोगांमधला जो रोग आहे एक अँथ्रॅक्नोज, म्हणजे केळीवर जे काळे ठिपके, केळीच्या गळावर किंवा केळीच्या पानावर जे ठिपके येतात त्या रोगाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर केळी अँथ्रॅक्नोज हा जो रोग आहे एक बुरशीजन्य रोग आहे। ह्याची जी बुरशी आहे ते कलोटोट्रिकम म्युसी नावाची जी बुरशी असते, या बुरशीमुळे हा जो रोग आहे आपल्या केळीच्या गळावर किंवा पानावर येतो। सगळ्यात जास्त याचा जो परिणाम आहे तो आपल्याला गळावरच दिसतो। तुम्ही पाहिलं असाल की केळी ज्या वेळेस पिकते तर त्याच्यावर असे काळे डाग तुम्हाला दिसतील की जास्त दिवस ती केळी पिकलेली राहू शकत नाही। म्हणजे एकदा मॅच्युअर जर फळ झाला त्याच्यावर जर जो डाग असेल तर ते केळीला लवकर पिकून टाकतो आणि केळी लवकर सडून जाते। तर हा केळीचा जो पूर्ण सौंदर्य हा पूर्ण बिघडून टाकतो। तर हा जो रोग आहे हा येतो कसा, याचे मागचे जे कारण आहे की याला जो वातावरण लागतो, आर्द्रता ज्या वेळेस आपल्या बागेत असेल, कोणत्याही प्रकारची हवा आपल्या बागेत शिरत नसेल, खेळत नसेल, तर ही जी बुरशी आहे अशा वातावरणामध्ये आपल्या केळीच्या घडावर किंवा पानावर जाऊन अटॅक करते आणि जेणेकरून केळीच्या घडावर असे काळे डाग आपल्याला दिसतात। ज्यावेळेस हा घड आपला कापणीला जातो आणि कापल्यानंतर तो मग घड जो आहे तो लवकर मॅच्युअर होतो आणि त्याचा जो मॅच्युरिटी आहे लवकर होऊन तो केळी पिकलेली केळीला किंवा हिरवी केळीला सुद्धा सडून टाकतो। तर हा रोग जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आहे की जे बुरशीनाशक असतात ते बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला घेणं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हीचा जो सिलिकॉल ओसा आहे आणि न्यूट्रीफाईट आणि त्याच्यासोबत कार्बेंडाझिम किंवा कोणताही एखादी बुरशीनाशक आपण त्याच्यात टाकलं तर असे जे रोग आहे त्या रोगापासून आपण त्याचा संरक्षण पूर्णपणे करू शकतो। याचे जे सिम्पटम्स आहे म्हणजे जे लक्षणं आहे ते आपल्याला पानावर सुद्धा दिसतात, पण आपल्या पानावर करप्याचा एवढा प्रादुर्भाव असतो की जेणेकरून आपल्याला अँथ्रॅक्नोजचे जे ठिपके ते लवकर दिसत नाही। तर त्याचे जे ठिपके त्याचा जो प्रादुर्भाव सगळ्यात जास्त या घडावरच होतो। घड लवकर पिकून सडून जाणं हा त्याचं मुख्य कारण आहे। तर याला आळा घालणं आपल्याला म्हणजे याचं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला याची फवारणी करणं खूप महत्वाची असते। धन्यवाद।